नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। एअरपोर्ट अथॉरिटी अंतर्गत मित्रांनो पदभरती निघालेली आहे। 393 जागांसाठी ही पदभरती घेतली जाणार आहे। जर का तुमचं शिक्षण 12वी पास झालेलं आहे किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे कोणत्याही शाखेतून, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, सॅलरीचा जर विचार केला तर 22,000 ते 34,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। तर काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, त्याचबरोबर जागा कोणकोणत्या लोकेशनला निघालेल्या आहेत याची संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात। तर सर्वात प्रथम आपण पदसंख्या बघण्याआधी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते बघून घेऊया। कारण जर हे क्वालिफिकेशन जर तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, 12वीला तुम्हाला 60% गुण असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर SC ST कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 55% तुम्हाला असणे आवश्यक असणार आहे। जर का तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर तुम्हाला 60% गुण असणे आवश्यक असणार आहे। SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर 55% गुण असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जी जॉब अपडेट आलेली आहे ती आहे AAI कार्गो लॉजिस्टिक अँड अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। तर तुम्ही फ्रेशर आहात तर तुमच्यासाठी या ठिकाणी चांगली अपॉर्च्युनिटी आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता सिक्युरिटी स्कॅनर फ्रेशर साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। 186 जागा आहेत। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अमृतसर, वडोदरा आणि चेन्नई या लोकेशनला या जागा निघालेल्या आहेत। कास्ट वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे। पॅन इंडिया मध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी इन्क्लूड नाहीये, परंतु तुम्ही जर वडोदरा या ठिकाणी सुद्धा अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला चांगली संधी मिळू शकते या ठिकाणी जॉब करण्यासाठी। क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर या पोस्ट साठी ग्रॅज्युएशन लागणार आहे। मित्रांनो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 60% तुम्हाला असणे आवश्यक आहे। जर का तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर 55% तुम्हाला मार्क्स असणे आवश्यक असणार आहे। वयाची मर्यादा 27 वर्ष दिलेली आहे। ऍप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 750 रुपये फीज आकारलेली आहे। त्याचबरोबर SC ST EWS कॅटेगरी आणि वुमेन कॅटेगरीसाठी 100 रुपये फीज आकारलेली आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन केव्हापासून सुरू होणार आहे तर 9/6/2025 पासून ऑनलाईन या ठिकाणी अर्ज सुरू होणार आहेत। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 30/6/2025। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे तर फर्स्ट इयर तुम्हाला या ठिकाणी 30,000 सॅलरी असणार आहे। फिक्स सॅलरी या ठिकाणी दिली जाणार आहे। सेकंड इयर या ठिकाणी 32,000 तुम्हाला फिक्स सॅलरी दिली जाणार आहे आणि थर्ड इयर या ठिकाणी 34,000 या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। जर तुमचं आत्ताच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि चांगल्या नोकरीच्या शोधात आहात मित्रांनो तर नक्कीच अर्ज करायचा आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी खूप काही शिकायला मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे तो देखील महत्त्वाचा असणार आहे। एक्सपिरियन्स बेसिस वरती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या काही जागा निघतात तर त्यामध्ये तुम्हाला हा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा ठरू शकतो, तर नक्कीच अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अदर अलाउन्सेस सुद्धा दिले जाणार आहेत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला TA DA त्याचबरोबर राहण्याची सोय त्याचबरोबर AC रेल फेअर तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे। मित्रांनो, जर का तुमचं शिक्षण 12वी झालेलं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहे। असिस्टंट सिक्युरिटी या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेली आहे। लोकेशन बघू शकता तुम्ही, पटना, विजयवाडा, वडोदरा, पोर्ट ब्लेअर, गोवा, चेन्नई असे हे लोकेशन आहेत। मित्रांनो, यामध्ये सुद्धा महाराष्ट्र इन्क्लूड नाहीये, परंतु जर जाऊन सुद्धा नोकरी करू इच्छिता तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। मित्रांनो, तर या ठिकाणी बघू शकता 54 जागा निघालेल्या आहेत। कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये सुद्धा पॅन इंडिया मधून कोणीही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, क्वालिफिकेशन आता काय लागणार आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 12वीला जर तुम्हाला 60% मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्याचबरोबर SC ST कॅटेगरीमध्ये जर असाल तर 55% या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे 27 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। ऍप्लिकेशन फीस बघू शकता, जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 500 रुपये फीस आकारलेली आहे। SC ST EWS आणि वुमेन कॅटेगरीसाठी 100 रुपये फीस आकारलेली आहे।
अर्ज प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार आहे तर 9/6/2025 पासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 30/6/2025. फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे, त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे तर फर्स्ट इयर 21,500, त्यानंतर सेकंड इयर 22,000, थर्ड इयर या ठिकाणी 22,500 तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी वयाची मर्यादा 27 वर्षापर्यंत दिलेली आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, EWS कॅटेगरीमध्ये असाल तर 27 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा आहे. SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष या ठिकाणी सूट दिलेली आहे.